नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाचक, थंडगार, हेल्दी आणि भरपूर एनर्जी देणारं सोपचं सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे मी 1 कप बडीशोप घेतलेली आहे। तर बघा, ह्या कपाच्या मापाने 1 कप इथे बडीशोप घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यानंतर 1 कप इथे आपण खडी साखर घेतलेली आहे अशा पद्धतीचे, कारण बडीशोप आणि खडी साखर ही आपल्या शरीराला खूप थंडावा देते। त्यानंतर इथे मी सैंधव मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, 1 चमचा खसखस आणि 7 ते 8 इथे मी काळी मिरी घेतलेली आहे आणि 6 ते 7 हिरवी वेलची घेतलेली, थोडीशी फोडून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला आणि इथे मी चिमूटभर हिरवा रंग घेतलेला आहे। आता तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरीही चालेल। तर चला, आता आपल्याला बडीशोप, खसखस, मिरी आणि वेलची हे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर बघा, आपल्याला बडीशोप भाजण्यासाठी आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचे आहे बडीशोप, त्यानंतर खसखस, काळी मिरी आणि त्यानंतर वेलची। फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, खूपही भाजत बसायचं नाही। हलकंसं गरम झालं म्हणजे यातला जो ओलसरपणा आहे तो सगळा कमी होतो आणि छान अशी ही बडीशोप आपली कुरकुरीत होते। त्यामुळे काय होतं, खडी साखरेबरोबर आपल्याला बारीक करायला सोपं जातं। आता हे आपण भाजून घेऊ। तर इथे 3 ते 4 मिनिटे झालेली आहे आणि एकदम लो गॅसवर आपण हे गरम करून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये काढून हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आता इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थंड झालेली आपल्याला बडीशोप घालायची आहे। त्यानंतर खडी साखर, मीठ, चाट मसाला आणि त्यानंतर आपल्याला रंग घालायचा आहे। आता हे मिक्सरला आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पावडर बनवून घेतलेली आहे। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे, त्यावरती आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चाळून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण चाळून घेतलेलं आहे आणि थोडासा इथे जाडसर हा भाग राहिलेला आहे, थोडेसे कण राहिलेले आहे। हे काय आता मिक्सरला बारीक होणार नाही, त्यासाठी आपण हे टाकून देणार आहे। तर बघा, एकदम बारीक असं हे आपलं सोपचं सरबतचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे। आता हे प्रेमिक्स आपण बनवलेलं आहे, हे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये जर भरून ठेवलं तर अगदी आपण वर्षभर याचं सरबत पिऊ शकतो। अतिशय सुंदर असं हे सरबत लागतं। आता आपण सरबत बनवूया। तर बघा, इथे पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 ग्लास पाणी। आता तुम्हाला किती सरबत बनवायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला काही बर्फाचे खडे आणि त्यानंतर घालायचं आहे आपण जे प्रेमिक्स बनवलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे। इथे बघा, 3 चमचे मी प्रेमिक्स घालणार आहे आणि हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता उन्हाळा आहे आणि बाहेरून थकून भागून आलं की असं थंडगार प्यावं असं वाटतं। लिंबू जर नसेल तर असं हे प्रेमिक्स बनवून ठेवलं तर पटकन असं आपलं हे सरबत तयार होतं। आता छोटी मोठी बर्थडे पार्टी असो किंवा काही कार्यक्रम असो, त्यावेळेससुद्धा आपल्याला स्टार्टर म्हणून हे सरबत तुम्ही पिऊ शकता। खूप चवीला छान लागतं आणि पोटाला थंडावा देतं। बघा, हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे। यामध्ये बघा, थोडेसे सोपचे कण राहिलेले आहे, ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। इथे बघा, मी ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण गाळून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला गाळायचं आहे। एकदम थंडगार असं आपलं इथे सरबत तयार झालेलं आहे। शरीरातील उष्णतेचा दाह कमी करून शरीराला थंडावा देणारं आपलं हे बडीशोपचं सरबत तयार झालेलं आहे। अतिशय सुंदर, पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणार आहे। तर अशा सोप्या पद्धतीचं तुम्ही प्रेमिक्सही बनवा आणि सरबतही बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा।
आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.